नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत. राज्यात राज्यसभा निवडणुकीची जी धामधूम सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. आमदारांची फाटाफूट टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत दोन्ही बाजूंनी. शिवसेनेकडून तर आपल्या आमदारांची विशेष काळजी घेतली जाते. शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतल्या विधान भवन नजीकच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवण्यात आलंय. याआधी त्यांना मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. शिवसेनेनं संजय पवारांसारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर दुसऱ्या बाजूला भाजपनं धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवलंय. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडं काहीसं जड असलं तरी भाजपनं विजय आमचाच होणार असा दावा केलाय. त्यामुळे दगाफटक्याच्या भीतीनं शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली आहे आणि त्यामुळेच कालपासूनच सर्व आमदारांना त्यांनी हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे आणि आज रिट्रीट हॉटेलमधून त्यांना ट्रायडंटमध्ये हलवलं जात आहे. ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरची ही ताजी दृश्य आहेत. आता काही वेळापूर्वीच हे सगळे आमदार तिथं पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. अतिशय काळजी घेतली जाते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. काही वेळातच हे सगळे आमदार इथं पोहोचतील. रिट्रीट हॉटेलमधून ते निघालेले आहेत मालाडच्या आणि आता या हॉटेलमध्ये मुक्काम असेल निवडणुकीच्या पर्यंत, म्हणजे 10 तारखेपर्यंत शिवसेनेचे सगळे आमदार या हॉटेलमध्ये पाहुणचार घेतील. सर्व आमदार एकत्रित राहावेत, कुठलाही दगाफटका होऊ नये, आमदार फुटू नयेत याच्यासाठी शिवसेनेनं अतिशय काळजीपूर्वक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. सगळेच आमदार हे आता ट्रायडंटच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या बसमध्ये आपण बघताय सगळे आमदार आहेत. खरं तर या संपूर्ण आमदारांची आणि महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक ट्रायडंटला होणार आहे. उदय सामंत जी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, कारण अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मी जरी मंत्रिमंडळातला मंत्री असलो तरी शिवसैनिक आहे, आमदार आहे, या निवडणुकीतला एक मतदार आहे. शिवसेनेचे सगळे आमदार हे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांवर, मुख्यमंत्र्यांवर प्रेम करतात, त्यांचा आदेश मानतात. त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे एक मतदार म्हणून की चारही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि त्याच संदर्भात एक बैठक असल्यामुळे आम्ही तिकडे निघालेलो आहोत. खरं तर भाजपकडनं सुद्धा अनेक अपक्ष आमदारांशी संवाद साधला जातो आहे. घोडेबाजार केला जातो असं शिवसेनेनं वारंवार म्हटलं. त्यांनी काही जरी केलं तरी महाविकास आघाडीचे 4 उमेदवार हे निवडून येणार आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेचे संजय राऊत साहेब असतील आणि संजय पवार असतील. आज रिट्रीटमधनं किती आमदार हे ट्रायडंटच्या दिशेने निघालेले आहेत, कारण महाविकास आघाडीचे आमदार सुद्धा एकत्र येणार. आम्ही सगळेच आमदार शिवसेनेचे हे ट्रायडंटकडे निघालेलो आहोत. या ठिकाणी आमची एक बैठक आहे आणि याच्यापूर्वीच उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे. शिवसेनेचे सगळे आमदार हे उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश मानतात. त्याच्यामुळे मी जे सुरुवातीला सांगितलं, 4ही आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि त्याच्यामध्ये संजय राऊत साहेब आणि संजय पवार असतील. खरं तर संजय पवार यांना जिंकवण्यासाठी शिवसेनेनं विशेष प्रयत्न केलेले आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांचं मनोबल वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केले? नाही, शिवसेनेचं मनोबल वाढवण्याचा विषय नाही. शिवसेना हे आदेशावर चालते आणि मुख्यमंत्र्याचा आदेश हा फायनल आदेश आहे. त्यामुळे कुणीही इतर विचार करणार नाहीत. जो आदेश आला शिवसैनिकांना तो शिरसावंत म्हणून आम्ही काम करणार. घोडेबाजार होणं टाळता आलं असतं. घोडेबाजार व्हायचा विषयच नाहीये. आमच्याकडे तेवढं संख्याबळ आहे. घोडेबाजार करणारे हे विरोधकांची भाषा आहे. घोडेबाजाराची ती भाषा आमची नाही आहे. शिवसेनेची हे महाविकास आघाडी आहे. भक्कमपणानं महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. आमच्या चारी उमेदवार निवडून येतील. खरं तर सर्वच आमदार या गाडीमध्ये आहेत. कशा पद्धतीने बघता या सगळ्या जे काही राजकीय वातावरण आहे त्यामध्ये शिवसेनेचं एकूण संख्याबळ अधिक आहे? शिवसेनेचं संख्याबळ आहे आणि जे शिवसेनेचे उमेदवार आहेत हे दोन्ही. ठीक आहे. ट्रायडंट हॉटेलवरती आता काही वेळातच हे सगळे आमदार पोहोचणार आहेत. सुष्मिता बदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. काही वेळापूर्वी त्यांनी या आमदारांशी संवाद साधलेला होता. सुष्मिता, कधीपर्यंत ट्रायडंट हॉटेलवरती हे सगळे आमदार पोहोचतील? किती आमदार आहेत आता या हॉटेलवर थांबण्यासाठी?
अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बस आहे. अगदी काही मिनिटांमध्येच ट्रायडंट हॉटेलवरती हे सर्व आमदार पोहोचणार आहेत. खरं तर रिट्रीट हॉटेलमधनं हे सगळे आमदार निघालेले होते. उदय सामंत असतील, यामिनी जाधव असतील, हे सगळे आमदार इथे उपस्थित आहेत. आपण इथे बघताय ह्या सगळ्या आमदार यांना व्हीप सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व आमदार पोहोचणार आहेत. खरं तर अनेक महाविकास आघाडीचे नेते मंडळी एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे. अनेक आमदार हे एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या एका सीटसाठी ही चुरस रंगलेली पाहायला मिळत होती. घोडे बाजार थांबवता आला असं वारंवार शिवसेनेकडनं म्हटण्यात आलं होतं, परंतु आत्ता ज्या पद्धतीची तयारी आहे ती बघता या संपूर्ण प्रकरणामध्ये, या संपूर्ण ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं जी तयारी आहे ती शिवसेनेकडनं पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. हे सर्व आमदार इथे उपस्थित आहेत. काय सांगाल, सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. आता काही क्षणात आपण ट्रायडंटला पोहोचू. 6 वाजता आता मीटिंग आहे आमची आणि त्या 6 वाजताच्या मीटिंगमध्ये आमचे नेते मंडळी आम्हाला सांगतील त्यावेळेला तुम्हाला मग बाकी ठरवू. परंतु जे काय ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे, त्यामध्ये कुठेही काय अडचण वाटत नाही आहे. तरी पण की खबरदारी म्हणून आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवलेलं आहे आणि तिन्ही पक्षाची आता मीटिंग होणार व्हीप आहे. जारी करण्यात आले. हा व्हीप जारी करण्यात आला आहे कालच आम्हाला. त्यासाठी हा व्हीप आम्हाला जो देण्यात आलेला आहे, हा व्हीप आम्हाला पक्षाने दिलेला आहे की पक्षादेश येईल तर आमचं पालन होईल. नक्कीच, तर पक्षादेशाचं पालन करण्यात येईल अशा पद्धतीचं शिवसैनिकांकडनं आणि शिवसेना आमदारांकडनं म्हणण्यात येत आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये जर आपण बघितलं तर याच बैठकीची चर्चा होती. ट्रायडंटवरती सर्व महाविकास आघाडीचे नेते, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक होते आहे. आत्ता काही क्षणामध्येच आपण ट्रायडंट हॉटेलला पोहोचलेलो आहोत. अगदी काही वेळातच आपण ट्रायडंट हॉटेलला उतरणार आहोत. सुष्मिता मोडमधून निघालेले हे सर्व आमदार होते. अशाच पद्धतीचा एक प्रवास या सर्व यापूर्वी आमदारांमध्ये या गाडीमध्ये शिवसेनेचे सगळे आमदार आलेले आहेत का, एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे अपक्ष आमदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत किती. ट्रायडंटला तुम्ही पोहोचलेले आहात या बसमधून. ही ताजी दृश्य आहेत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह बघताय की आता ही फाटाफूट टाळण्याच्यासाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये आता सर्व शिवसेनेच्या आमदारांना आणलं गेलेलं आहे. तर घोषणाबाजी सुद्धा केली जाते आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आता रिट्रीट हॉटेलमधून ट्रायडंट मध्ये आणलं गेलेलं आहे. ते पोहोचलेले आहेत आणि सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे. पक्षाचा आदेश जारी करण्यात आलेला आहे. 2 संजय राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेल्या शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार या दोघांनाही निवडून आणण्याचे आदेश शिवसेनेच्या नेतृत्वानं शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिलेले आहेत. त्यामुळे आता ही बस थेट ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचलेली आहे. या बसमध्ये शिवसेनेचे सगळे आमदार आहेत. ज्या आमदारांना आता त्यांचा मुक्काम निवडणुकीपर्यंत, राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत याच ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांना करावा लागणार आहे. त्यांना आधीच सगळ्या बॅगा भरून येण्याचे आदेश दिलेले होते. मुंबईमध्ये दाखल व्हायला सांगितलेलं होतं आणि ते दाखल झाल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व आमदारांची एक बैठक झाली वर्षा निवासस्थानी आणि या बैठकीच्या नंतर त्यांना लगेचच रिट्रीट हॉटेलमध्ये रात्री ठेवण्यात आलं. संजय पवार यांचा विजय असो. तर ही बस आत्ताच पोहोचलेली आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये. सगळे आमदार आता खाली उतरत आहेत. हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. तिथं शिवसैनिकांची सुद्धा एक टीम तिथं दाखल आहे या सगळ्या आमदारांना सांभाळण्यासाठी आणि त्यांचा पाहुणचार करण्यासाठी. माध्यमांचे कॅमेरेसुद्धा या बसमध्ये होते. ते सगळेजण आता उतरत आहेत आणि या आमदारांना आता ट्रायडंट हॉटेलमध्ये 10 तारखेपर्यंत म्हणजे राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत मुक्काम करावा लागणार आहे. त्यांचा पाहुणचार असणार आहे. एक प्रकारची पावसाळी सहलसुद्धा सर्व आमदारांना घडलेली आहे. पाऊस जरी नसला, आभाळ असलं तरी या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय,
आमदार शिवसेनेचे सर्व आलेले आहेत का? कारण काल काही जण यायचे बाकी होते. दुसरं म्हणजे अपक्ष आमदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. किती अपक्ष आमदार शिवसेनेसोबत आता या घडीला या बसमध्ये आहेत? शिवसेनेचे सर्व आमदार आहेत. काही आमदार जे आहेत ते औरंगाबादमध्ये, कारण उद्या शिवसेनेची जाहीर सभा देखील होणार आहे. आणि आता काही अपक्ष आमदार देखील शिवसेनेच्या या संपूर्ण आमदारांसोबत आहेत. आपण इथे पाहू शकतो मागे ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेची बस दाखल झालेली आहे. शिवसेनेचे प्रतोद आणि इतर मुख्यमंत्री जे प्रमुख मंत्री आहेत ते या बसमध्ये आहेत आणि सर्वजण एका पाठोपाठ उतरत आहेत आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये त्या सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी याच्यामध्ये संजय राऊत साहेब आणि संजय पवार असतील. पक्षाकडनं काही फॉर्म वगैरे देण्यात आलेले आहेत का? कसं आमदार हे देखील या हॉटेलवरती उपस्थित असणार आहेत. आपण समोर पाहू शकतो शिवसेनेचे अनेक आमदार जे आहेत ते जाऊ लागलेले आहेत. पोलीस सुरक्षेमध्ये हे सर्व आमदार जे आहेत ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. आपण समोरची दृश्य पाहू शकतो. शिवसेनेचे आमदार जे आहेत ते ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊ लागलेले आहेत. त्यांचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासोबत. त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील त्यांच्या सोबत आहेत. एक कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती इथे ठेवण्यात आल्याची आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. दक्षिण मुंबईतलं ट्रायडंट हॉटेल आहे आणि तिथून जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावरती विधान भवन आहे. त्यामुळे मतदान जे आहे ते करण्यासाठी अगदी कमी कालावधी लागू शकतो आणि प्रवासाचा वेळ देखील वाचू शकतो. अशा दृष्टिकोनातून हे नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आणि त्याचमुळे मालाड रिट्रीट हॉटेलमधून सर्व शिवसेनेच्या आमदारांना आज ट्रायडंट हॉटेलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये आज या सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज संध्याकाळी महाविकास आघाडीची देखील एक महत्त्वाची बैठक जी आहे ती इथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्या बैठकीला देखील शिवसेनेचे सर्व आमदार असतील, मंत्री असतील आणि नेते असतील हे सगळे उपस्थित राहणार आहेत. एक महत्त्वपूर्ण घडामोड जी आहे ती घडताना आपल्याला इथे दिसत आहे. अनेक आमदार आपण इथे समोर ही दृश्य पाहू शकतो. शिवसेनेचे आमदार जे आहेत ते आतमध्ये जाऊ लागलेले आहेत. सुष्मिता भदाणे पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुष्मिता, या सगळ्या आमदारांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी कुणावर सोपवण्यात आलेली आहे? खरं तर शिवसेनेकडनं आता या सर्व आमदारांचा पाहुणचार करण्यात आलेला आहे आणि आता हे सर्व आमदार दत्ता नलावडे यांनी ही जबाबदारी घेतलेली होती. अंदर जाने के बाद में पता चलेगा. आता खरं तर ज्या पद्धतीनं सगळा हा कार्यक्रम होता हा जाणून बुजून करण्यात आला का? घोडे बाजार थांबवता येणं शक्य होतं का? मला पहिलं कळतच नाहीये घोडे बाजार म्हणजे काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदा एकच सांगेन की जसं माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की शिवसैनिकाला काही शिकवायला लागत नाही. निवडणुका आल्या की बरोबर शिवसैनिक, तसा शिवसैनिक नेहमी ॲक्टिव्ह असतो आणि निवडणुका आल्या की तो सुपर ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे वेगळी कार्यशाळा वगैरे काही नाही. पक्षप्रमुखांकडनं व्हीप जारी करण्यात आलेला आहे. काय सांगाल? नॉर्मल व्हीप जो प्रोसिजरमध्ये असतो तसाच व्हीप आहे. असं काही विशेष असं काही नाही आहे. बस अभी यहाँ पहुँचे हैं. अभी अंदर जाके मुझे पता चलेगा मीटिंग है क्या है. और शिवसैनिक हमेशा तैयार रहता है. जब इलेक्शंस आते तभी नहीं, वो हमेशा तैयार रहता है हर फील्ड पे, फिर पैंडेमिक हो या और कोई हो, इसीलिए तैयार रहता है. राउत आणि संजय पवार हे प्रशिक्षण भी दिया जाएगा? जी, कुछ प्रशिक्षण भी दिया जाने वाला है? नहीं, शिवसैनिक को कोई प्रशिक्षण की जरूरत नहीं है. संजय पवार आणि संजय राऊत हे दोन उमेदवार शिवसेनेचे आहेत. संजय पवारांना जिंकण्यासाठी अपक्ष मतदारांची खूप मोठी संख्या अपेक्षित आहे. तेवढं संख्याबळ एकपट्ट्यात यश येईल का? मला वाटतं आम्ही आमदार आहोत पण पहिल्यांदा शिवसैनिक आहोत आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींवर आम्ही विचार करण्यापेक्षा आमचे पक्षप्रमुख अगदी समर्थ आहेत आणि ते याच्यावर विचार करतात. थँक्यू. तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं सर्व शिवसैनिक जे आहेत ते एकत्र आलेत. आपण दुसरीकडे बघूयात. या ट्रायडेंटच्या गेटवरती सर्व आमदार हे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिक्युरिटी चेक मधनं पुढे हे सर्व आमदार आता आज जात असल्याचं पाहायला मिळतंय. तर शिवसेनेच्या या सर्व आमदारांना
तिथं पोहोचवण्यात आलेलं आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. ऐकूयात ते काय म्हणतात. महाविकास आघाडीची बैठक असल्यामुळे सगळेजण या ठिकाणी तिन्ही पक्षाचे आमदार अपक्षाचे उपस्थित राहतील. सर धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा विषय महाविकास आघाडी विरुद्ध भाजपचा आहे. भाजपामध्ये आमची मतं आलेली आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार पण बनू शकतो. नाही अजिबात पडणार नाही. भाजपनं आपली मतं सांभाळत अशी आमची विनंती आहे. तर महाविकास आघाडीचं एकही मत फुटणार नाही, उलट भाजपनं आपली मतं फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी असं म्हणत सतेज पाटील यांनी भाजपला टोला लगावलाय. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सगळे आमदार हे आता हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्यांदा शिवसेनेनं काल रात्री सर्व आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलं, त्यानंतर त्यांचा मुक्काम आज हलवलाय. ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं जाणार आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार तिथे पोहोचतील असं कळतं. उपस्थितीमध्ये नेत्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची या ठिकाणी बैठक होते आणि सगळ्या आमदारांना या ठिकाणी जमा होण्याचे आदेश दिलेले आहेत. कुणी कुणाला कसं मतदान करायचं याचं देखील एक मॅनेजमेंट अजून दाखवलं तसं ट्रेनिंग काहीच होणार नाहीये. एक प्रकारे राज्यसभा निवडणुकीचे ते अजून काही पॉलिसी तशी ठरलेली नाहीये. फक्त आता आम्हाला अजून ओढा म्हणजे वाईट जाऊ नये. बैठकीचं निमंत्रण या ठिकाणी मिळालेलं आहे आणि बैठकीला या ठिकाणी आम्ही जातोय. शक्ती प्रदर्शन असणार का महाविकास आघाडीचा? त्यात शक्ती काय आहे याच्यामध्ये आमदारांचे डोके सगळ्यांना माहिती की कोणते आमदार कोणाकडे आहे. शक्ती ही जनरल निवडणुकीमध्ये दाखवली जाते. हे मर्यादित मतं असल्यामुळे इथे ज्याचा त्याचा कोटा प्रत्येकाकडे आहे, त्याच्यामुळे शक्ती दाखवण्याची गरज नाहीये. ऑलरेडी शक्ती कोणाकडे किती ही ठरलेली आहे. पाटील अपक्ष आमदारांना भेटीगाठी सुरू आहे. थोडं अपक्ष आमदारांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाही, ऑलरेडी जे अपक्ष आमचे अलायन्सचे आहेत त्यांना तेच ताब्यात आलेले आहे आणि ते स्वतःहून आलेले आहे. ज्यांनी सहयोगी सभासद म्हणून फॉर्म भरलेला आहे ते इथे आलेले आहे, स्वखुशीने आलेले, असं ताब्यात घेण्याची गरज नाहीये. भाजपकडे खूप आक्रमकरित्या प्रयत्न सुरू आहेत. शेवटी ते प्रयत्न करतील आणि प्रयत्न करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण शेवटी आमदार हे सुज्ञ असतात, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने काम करतील. 6वी जागा निवडून येत बस आताच दलित किती शपथ. शिवसेनेचे आमदार मला म्हणाले की पक्षाने आमच्यावर अविश्वास दाखवल्याबद्दल मला फार वाईट वाटतं. एकही आमदार असा बोलला असेल त्याचं मला नाव सांगा, मी सांगेन तयार आहे. आम्ही सर्व खुश आहोत. हे बघा मजेमध्ये होतो आम्ही सर्व. चौथा उमेदवार तुमचा विजयी होणार आहे निश्चित. पहिल्या फेरीत निघेल बघा तुम्ही. दुसऱ्या फेरीची गरजच नाही आम्हाला. पहिल्या फेरीतच चमत्कार, हा चमत्कार असणार. महाविकास आघाडीचा शरद पवार आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा चमत्कार असणार आहे. महाविकास आघाडीतले जे अपक्ष आमदार आहेत त्यांच्या सुद्धा संपर्कात भाजप आहे. सपाच्या आमदारांना सुद्धा भाजप नेहमीच सांगते आज सरकार पडणार, उद्या सरकार पडणार. त्यांची ज्योतिषची कोण आहे ना ते सर्व फेल ठरलेलं आहे. आता 10 तारखेला तुम्हाला चमत्कार दिसेल ना. थँक्यू. ऐका ना एक मिनिट. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे की ही निवडणूक आपण सहज जिंकणार आहोत, अगदी दुसऱ्या फेरीची सुद्धा गरज पडणार नाही, इतका आत्मविश्वास ते बोलून दाखवत आहेत. पण दुसऱ्या बाजूला सर्व आमदार एक राहतील, कुणी फुटणार नाही याची सुद्धा कसोशीनं काळजी घेतली जाते सर्वच राजकीय पक्षांकडून. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आहेत. 7वी जागा कोण जिंकणार याची प्रचंड उत्सुकता आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट उदयकडे जाऊया. उदय, या निवडणुकीमध्ये आमदारांची आणि मित्रपक्षांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार इंटॅक्ट राहून चालणार नाही, तर या अपक्षांची भूमिका आणि मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत? अगदी बरोबर आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात निर्णायक भूमिका निभावणार आहेत ते अपक्ष आमदार आणि त्याचबरोबर जे लहान पक्ष आहेत त्यांचे आमदार जे ते अतिशय निर्णायक भूमिका ठरवणार आहे. कारण 6वी जागा निवडून आणण्यासाठी ना स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे ना महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांना अपक्ष आमदारांची खूप मोठी मदत जी आहे ती लागणार आहे. त्यासाठी त्यांची पडद्यामागून खूप मोठी एक प्रकारे शिष्टाई जी आहे ती सुरू झालेली आहे. अपक्ष आमदारांना भेटणं असेल, लहान पक्षांच्या
प्रमुखांना आमदारांना भेटणं असेल अशी सगळी प्रक्रिया पडद्यामागून सुरू आहे. आता नेमकं यश कोणाला मिळतंय हे पाहावं लागणार. येत्या 10 जून रोजी विधान भवनामध्ये प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार आणि लहान पक्षांचे आमदार कोणाच्या पारड्यामध्ये मतदान करतायत हे पाहावं लागणार आहे. आता ट्रायडन हॉटेलमध्ये त्याच संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीची ही बैठक होणार आहे आणि या महाविकास आघाडीच्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित असतील. त्यांना समर्थन देणारे अपक्ष आमदार असतील, लहान पक्षांचे आमदार असतील. एक सगळ्यात महत्त्वाचं गणित जे आहे राज्यसभा निवडणुकीचं ते आपण समजून घेतलं पाहिजे. 22 आमदारांचा कोटा आहे. 22 आमदारांचा कोटा पहिल्या 42. पसंतीची मतं ज्यांना मिळतील ती जी मतं आहे ती स्पष्टपणे होणार आहे. आणि आपण एक मागच्या बाजूला पाहू शकतो अनेक आमदार आणि बसेस जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. आपण इथे पाहू शकतो शिवसेनेचे आमदार जे आहेत ते आतमध्ये चाललेले. प्रकाश सुर्वे असतील, प्रकाश हे असतील, हे सर्व आतमध्ये चाललेले आहेत. मी आमदार इकडे कसं नियोजन असणार आहे? आतमध्ये एकदम व्यवस्थित नियोजन आहे. कुणालाही चिंता करायची गरज नाही. पूर्ण घेतला व्यवस्थित. थांबा, हळूहळू हळू. बॅटरी आता त्या उमेला बॅटरी पाहिजे. माझ्या पण खिशात बॅटरी ठेवली. आम्हाला कुणाची काही भीती नाही, गरज पण नाही. कारण ही वैचारिक लढाई आहे. कुणी आम्ही आणि आजमी साहेब कुठेही हॉटेल वगैरे मध्ये जाणारच नाही. महाविकास आघाडी सरकारची आज बैठक आहे ट्रायडंटमध्ये, त्या बैठकीत मला असं वाटत नाही की आजमी साहेब ते बैठकीमध्ये जाणार आहेत. भाजपकडनं संपर्क करण्यात आला का तुम्हाला? नाही, भाजप आमची वैचारिक कन्व्हिनियन्सच नाही ना त्यांच्यासोबत. लोक भेटतात, बोलतात, पण मला असं वाटत नाही की संपर्क वगैरे काय. स्पष्ट काय आहे, आयडिओलॉजीवर आपल्याला बोलायचं आहे. आणि ही 2.5 वर्षात जे बदल झालेला आहे सरकारमध्ये त्याची नोंद सरकारने घ्यावी. आणि पुढे हे जे सेक्युलर क्रेडेन्शियल आणि कॅरेक्टर आहे सरकारचा ते एकदम इंटॅक्ट ठेवावा, हा आमचा मत. समाधान झालं नाही तर असणार का की तुमची भूमिका कसं असेल? आता मला अबू आझमी साहेबांनी काहीच सांगितलेलं नाहीये. ते ठरवतील, ते आमचे नेते आहेत. पण जर समाधान झालं नाही तर तुमची भूमिका काय तटस्थच राहणार? मला वाटतं तुम्ही आझमी साहेबांना भेटतील आणि हे प्रश्न ते उत्तर देतील. जे आदेश आझमी साहेब देतील त्या आदेशावर आम्ही वोट किंवा नाही ते आम्ही आमची भूमिका राहील. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज आप अनिल परब जी से मिले, काफी देर तक ये बैठक हुई. इस बैठक में नाराजगी दूर हुई थी. ये नाराजगी की बात है. देखिए, देश में अभी 2 विचारधाराएं हैं. एक विचारधारा जो है वो सेक्युलर है, यानी कि सभी को साथ में लेके चलने की है. एक विचारधारा हिंदुत्व की है. कॉमन मिनिमम प्रोग्राम बना के ये सरकार की स्थापना हुई थी और ये कॉमन मिनिमम प्रोग्राम में था कि हम सभी धर्मों को साथ में लेके चलेंगे. लेकिन पिछले 1 वर्ष से जिस तरह से सम्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी हिंदुत्व की बात कर रहे हैं, तो हम समझते हैं कि ये वक्त है कि सरकार ने खुलासा करना कि हम कॉमन मिनिमम प्रोग्राम में टिके हुए हैं, हम सभी धर्मों की बात करते हैं, हम सभी को न्याय देने की बात करते हैं. जी, लेकिन जिस तरह की नाराजगी अबू आजमी इन्होंने लेटर लिखकर बयां की थी, 2.5 साल में काफी सारी मांगे की थी लेकिन एक भी पूरी नहीं हुई, ऐसी भी नाराजगी है. तो क्या चुनाव को लेकर एसपी की क्या भूमिका हो सकती है? देखिए, 2.5 साल में आपने माइनॉरिटीज के लिए क्या किया, ये सवाल तो पूछना बनता है ना. स्टेट में एक व्यवस्था है जिसको माइनॉरिटी कमीशन कहते हैं. स्टेट में एक व्यवस्था है जिसको आप कहते हैं मौलाना आज़ाद फाइनेंस कॉरपोरेशन. स्टेट में एक व्यवस्था है जिसको हज कमेटी कहते हैं. आपने इन सब की स्थापना क्यों नहीं की? आज पूरे राज्य में कोई अगर किसी के ऊपर, माइनॉरिटी के ऊपर कोई अत्याचार होता है तो वो कहाँ जाए? ये सब जो है व्यवस्थाएं नहीं बनी. तो अगर हम पूछ रहे हैं आपसे कि 2.5 साल में आपने क्या किया, तो गलत क्या बोल रहे हैं हम तो ये कह रहे हैं कि हम आपको सही मुद्दों पे ला रहे हैं, इस सरकार को ट्रैक पे लाने का काम कर रहे हैं. और अगर वो ये मुद्दों का जवाब देते हैं तो डेफिनेटली हम बात करेंगे. आज जो अनिल परब जी से आप कह रहे हैं लंबी बातचीत हुई, तो यही बातचीत होगी ना कि आप हमारे मुद्दों का जवाब दीजिए. लेकिन अगर जवाब नहीं दिया जाता है तो फिर क्या आप मतदान रहेंगे? देखिए, अगर जवाब नहीं मिलता है तो डेफिनेटली समाजवादी पार्टी के जो नेता है अबू आसिम आजमी साहब, वो कोई सख्त फैसला करेंगे.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आता आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत याची काळजी सर्व राजकीय पक्षांकडून घेतली जाते. यातूनच मग आमदारांची हॉटेलबारी सुरू झाली आहे. एक सहल सुरू झाली पावसाळी. शिवसेनेनं त्यांच्या आमदारांना आधी रिट्रीटमध्ये ठेवलं, त्यानंतर आता त्यांना ट्रायडंटमध्ये हलवलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईतल्या पवईतल्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर भाजप आमदारांना उद्या मुंबईत बोलावण्यात आलं असून त्यांनाही ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं कळत आहे. तर शिवसेनेचे आमदार जेव्हा रिट्रीटमधून ट्रायडंटमध्ये पोहोचले त्या बसची ही दृश्य आपण बघतोय. बघा, आमदारांच्या हॉटेल बारीवर आपण एक नजर टाकतोय. शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम हा ट्रायडंटमध्ये असणार आहे. काही वेळापूर्वीच हे सगळे आमदार मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत. तर काँग्रेसचे आमदार हॉटेल वेस्टिनचा पाहुणचार घेणार आहेत. पवईमधलं हे 5 स्टार हॉटेल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुद्धा वेस्टिनमध्येच मुक्कामी असणार आहेत. तर भाजप आमदारांची बडदास्त हे हॉटेल ताजमध्ये असणार आहे. जसजशी राज्यसभा निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसा भाजप आणि शिवसेनेत टीका टिप्पण्यांना जोर चढलाय. शिवसेनेनं त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवल्यानंतर भाजपनं चांगलेच तोंडसूक घेतलंय. शिवसेनेला एवढं हतबल झालेलं गेल्या 25 वर्षात कधी पाहिलं नव्हतं असा टोला लगावताना शिवसेनेला त्यांच्या आमदारांवर विश्वास राहिला नसल्याचा टोला भाजपनं लगावलाय. तसंच वाघाची मांजर झाल्याचं सुद्धा प्रसाद लाड म्हणाले. भाजपची रणनीती या ठिकाणी जरा आखलेली आहे ती तुम्हाला दिसणार नाही, सांगणार नाही. आणि एक गोष्ट खरी आहे की शिवसेनेची अवस्था अत्यंत दोलायमान आणि संभ्रमावस्था झालेली आहे. कारण असं शिवसेनेला एवढं हतबल आणि पळापळ करताना मी गेल्या 25-30 वर्षात कधी पाहिलं नाही. त्यांचा आत्मविश्वास हरवलेला आहे आणि त्याच्यामुळं आज त्या हॉटेलला न्या, आज या हॉटेलला आणा, आपल्या आमदारांवर संशय व्यक्त करतायत. कोणावर विश्वास राहिलेला नाही. आम्ही वराती मागून घोडे नाचवत नाही. आमचं अत्यंत नियोजनबद्ध काम असतं. ज्या वेळेला आमचा उमेदवार निवडून येणार हे त्या ठिकाणी नक्की झालं त्याच वेळेला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला. काय तुम्हाला विश्वास वाटतो? कसा रिस्पॉन्स मिळतोय? वाघाची मांजर झालेली पाहायला मिळते आणि चेहऱ्यावरती भीती स्पष्टपणे दिसते. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे. भाजपाच्या आमदारांना देखील मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं आहे का? त्या संदर्भात भाजपाच्या आमदारांची मुंबईमध्ये सोय केली जाणार आहे का हॉटेलमध्ये? ज्या पद्धतीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना 3 दिवस 4 दिवस हॉटेलमध्ये ठेवावं लागतंय, मला वाटतं की अजून माननीय उद्धवजींना मुख्यमंत्री काय असतो हेच कळलेलं नाही. कदाचित जर देवेंद्रजी मुख्यमंत्री असते तर भारतीय जनता पार्टीने 4था उमेदवार देखील उतरवला असता. एवढी ताकद जी आहे ही त्यांना कळलेलीच नाहीये. त्यामुळे हे भीतीपोटी सर्व चाललंय. आमदारांची छळवणूक चालली आहे. उमेदवार म्हणून तुमच्यावरती आत्ताच्या घडीला किती बर्डन आहे? नाही, दडपण बिलकुल नाही आहे. कारण माननीय देवेंद्रजी फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची जी टीम आज या ठिकाणी काम करते. आम्ही सुद्धा गेल्या 4 दिवसामध्ये बहुतांश आमदारांच्या भेटीगाठी घेऊन, मग ते अपक्ष असतील किंवा सर्व पक्ष असतील, या सगळ्या आमदारांना भेटून या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ देण्याची विनंती केलेली आहे. राज्यसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात असताना भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याकडून आता अबू आझमींना फोन केला गेल्याची माहिती मिळते. सपाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केले असून समाजवादी पक्ष भाजपला पाठिंबा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या संदर्भात अबू आझमींशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याचं समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपण पत्र लिहिलं असून त्याचं उत्तर आल्यानंतर समाजवादी पार्टी कुणाला पाठिंबा देणार हे ठरवेल असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना आम्ही त्यांना पाठिंबा दिला, मात्र आता कुणीच आमचं ऐकत नाही असं गाऱ्हाण त्यांनी मांडलं. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आणि महाविकास आघाडी सरकारचं टेन्शन वाढवलंय. आपल्याबरोबर बोलण्यासाठी अबू आझमी जी आहेत, आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुमचं मत कुणाला असणार आहे? तुमचं मत अत्यंत निर्णायक असेल, त्यामुळे तुम्ही मत कुणाला देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मैं मुख्यमंत्री के एक लेटर का वेट कर रहा हूँ. मैंने उनको एक चिट्ठी लिखा है कि मुख्यमंत्री साहब, मैंने आपको सपोर्ट किया था इसलिए कि आपने कहा था कि हम बीजेपी के साथ 30 साल हमने निकाला, हमारी बहुत बड़ी गलती थी. अब उनका साथ छोड़कर हम एक सेकुलर गठबंधन बना रहे हैं हम, इसलिए हमने तालियां बजाकर स्वागत किया था. लेकिन 2.5 साल में आपने हमारी उम्मीदों पर पानी फिरा दिया. आपने जो है आज तक आपने माइनॉरिटी का काम कुछ किया नहीं. जब आप सेकुलर हैं तो आपको हिंदू मुस्लिम में कोई अंतर ही नहीं होना चाहिए. 5% रिजर्वेशन देने की बात थी, आज तक नहीं हुआ हमको. माइनॉरिटी, जबकि बीजेपी ने माइनॉरिटी कमिश्नर बनाया था, लेकिन आज तक आपने बनाया नहीं. आपने मौलाना आज़ाद फिनांस कॉरपोरेशन, जिसमें गरीब मुसलमानों को कुछ पैसे मिलते थे नौकरी बिजनेस करने के लिए, वो भी आपने बंद कर दिया, नहीं बनाया आपने. उर्दू अकेडमी, उर्दू इसी देश की भाषा है. गांधी जी का जबकि हत्या हुई थी ना, उनका पूरा FIR उर्दू में लिखा गया था. लेकिन जिस दिन से भारतवर्ष आज़ाद हुआ है, अपने ही देश में उर्दू जो परदेसी बन गई, उस उर्दू अकेडमी को आपने आज तक नहीं बनाया. सेकुलर देश है, इसमें हिंदू मुस्लिम की बात नहीं होना चाहिए. इसलिए हमने उनको लिखा कि ज़रा हमें बताइए आपका हिंदुत्व क्या है. हमने जो जिसको सपोर्ट किया था वो सेकुलर को किया था. अब हमको जवाब दीजिए. अब हम इंतज़ार कर रहे हैं, उनका जवाब आने वाला है. जवाब आएगा फिर मैं अपने राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी से बात करूंगा कि सर हमें क्या करना चाहिए. वो जैसा आदेश देंगे फिर मैं करूंगा. फ़ायदा नहीं, कोई फ़ायदा नहीं. मैं फ़ायदा देता हूँ, लेता नहीं. फ़ायदा लेना होता ना तो मैं पहले दिन ही शर्त लगा देता कि मुझे ये फ़ायदा मिलेगा तो मैं सरकार को सपोर्ट करूंगा. और सरकार की मजबूरी थी उस दिन मेरी सब बात एक्सेप्ट करने की. मैंने कभी नहीं किया वो काम. मैं ब्लैकमेलिंग नहीं करता. जो भी जवाब चाहे दे दें वो, मुझे, मैं कुछ नहीं चाहता, उनकी मर्जी. मेरा सवाल पढ़ लें, वो जवाब दे दें बस. वो क्या सवाल है? बताया ना मैंने सवाल में, बताया इतनी चीज़ें जो गिनाया मैंने आपको, 2.5 साल में पूरी नहीं हुई आज तक. साहब के पास टाइम नहीं मिलने का, और हम लोग जो हैं सपोर्ट कर रहे हैं, लेकिन हम इस ऐसा लगता है जैसे कोई बेगाने आदमी, हमको हमारी कोई बात सुनता नहीं है. तो जब तक हम सत्ता में शामिल होने के बाद अगर मेरी कोई बात नहीं सुने, और तो फिर सत्ता में रहने का मतलब क्या होता है. मैंने यही पूछा कि जवाब दे दीजिए इसका. गणेश काळे, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अबू आझमी या बाजूला एक भाषा बोलतायत, तिकडे ठाकूर वेगळी भाषा बोलतायत. त्यामुळे स्वाभाविकपणे महाविकास आघाडी टेन्शनमध्ये असणार आहे. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भेट घेतली. कॉमन मिनिमम प्रोग्राम संदर्भात आपण महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, मात्र मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची भाषा करतायत, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार सेक्युलर आहे की नाही हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. आमचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा एकदम सोपा आहे आणि तो मुद्दा अनिल परब साहेबसाठी नाही, तो महाविकास आघाडीच्या नेतृत्वासाठी आहे, मुख्यमंत्री साहेबांसाठी आहे, की जे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ही सरकारची स्थापना झालेली होती आणि मागच्या 1 वर्षात जे हिंदुत्वाची भाषा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जे भाषणामध्ये बोलतात त्याच्यामध्ये एवढी तफावत झाली आहे, तर तुम्ही एक स्पष्टीकरण द्या ना. 2.5 वर्षात मायनॉरिटी कम्युनिटीसाठी तुम्ही काय केलेलं आहे. आमच्या मायनॉरिटी कमिशन फॉर्म झालेला नाही, हज कमिटी फॉर्म झालेली नाही, मायनॉरिटी फायनान्स कॉर्पोरेशन फॉर्म झालेली नाही. तर हा मुद्दा लोकांचा मुद्दा आहे, हे मुद्दा लोक आम्हाला विचारतील. तर या मुद्द्यांवर स्पष्टीकरण करा, हीच आमची विनंती आहे. आणि काय मागणी काही नाही आहे. आणि मी एकदम ओपन त्यांना भेटतोय, तसं काहीच नाही आहे. दरम्यान कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही सोबत आहोत, पण मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची भाषा करतायत, यावर स्पष्टीकरण द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि बघूया या संदर्भात नेमकं काय उत्तर मुख्यमंत्र्यांकडून दिलं जातंय. शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन होती, मात्र सध्या शरद पवार कोणतीही
कितीही टीका करू दे त्यांना उत्तर देत नाहीत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पवारांनी आतापर्यंत संयम बाळगल्याचं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. खासदार सुप्रियाताई सुळे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत आणि त्यांनी या भागातल्या अतिसंवेदनशील भागातल्या अतिदुर्गम भागातल्या महिलांशी संवाद साधला. पण त्यांना विचारलं एकूण मला सांगा, आज गडचिरोली हा मावा प्रभावित भाग आहे. आज तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला आबांची आठवण येत असेल. आबा पालकमंत्री होते. आज गडचिरोली सारख्या या भागात स्त्री सक्षमीकरणासाठी महिलांसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? मी मधून गडचिरोलीला येतच असते. हा एक सुंदर पर्यटनासाठी अतिशय चांगला असा हा जिल्हा आहे आणि मागच्या वेळेस मी युवती काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी मोठा मेळावा घेतला होता. कॉलेजच्या काही कार्यक्रमासाठी घेतलं. काही ना काहीतरी निमित्ताने येण्याचा प्रयत्न मी करत असते आणि खरं तर या भागामध्ये सगळ्यात चांगलं काम गेल्या काही वर्षात कोणी केलं असेल तर ते माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी आबा. ते पालकमंत्री होते आणि होम मिनिस्टरही होते. त्या काळात या भागात प्रचंड कामं झालेली इथल्या स्थानिक लोकांनी खरं तर पाहिलेली आहेत, अनुभवलेली. आणि मला आनंद वाटतो की इथे दरवेळेस आल्यावर प्रत्येकजण माझ्याशी आबाबद्दलच बोलतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. जरी आबा आज आपल्याबरोबर असले तरी सातत्याने इथे आल्यावर किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आजही आबा सगळ्यांचा मान. काही लोकांना आता राज्यसभेची निवडणूक आहे आणि सध्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या पाहता तुम्हाला काय वाटते की महाविकास आघाडी ह्या 4 जागा जिंकेल? महाविकास आघाडी अर्थातच जिंकणारच आहे. पण दुर्दैव आहे की राजकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे हे काय फार मला तरी योग्य वाटत नाही. कारण महाविकास आघाडीने खूप चांगला प्रस्ताव दिला होता. ठीक आहे, बीजेपीला आम्ही चांगलाच प्रस्ताव दिला. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. ब्रेकनंतर एक अतिशय दुःखद बातमी. प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालंय. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दूरदर्शनमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे गेल्या अनेक दिवसांपासून आजारानं त्रस्त होते आणि वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दूरदर्शन वृत्तवाहिनीवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला आवाज ही त्यांची ओळख होती. जेव्हा इतर वृत्तवाहिन्या नव्हत्या तेव्हा दूरदर्शन या वाहिनीवरून संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्राच्या बातम्या घेऊन प्रदीप भिडे हे महाराष्ट्राच्या समोर यायचे आणि त्यांच्या धीरगंभीर आवाजात अतिशय संयतपणे त्यांनी बातम्यांचं सादरीकरण अनेक दशकं महाराष्ट्रामध्ये केलं. या सगळ्याबद्दल आता प्रतिक्रिया देण्यासाठी आता दूरदर्शनचे माजी निर्माते जयू भाटकर आपल्यासोबत आहेत. जयू सर, माझ्यासाठी सुद्धा अतिशय दुःखद बातमी आहे. ज्यांना पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो त्यांच्याच निधनाची ही बातमी द्यावी लागते. अतिशय दुःखद ही बाब आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप धक्कादायक असेल. हे आमच्या दूरदर्शनच्या परिवारातला वृत्तनिवेदन सूत्रसंचालनातला निवेदनातला एक भीष्माचार्य आमचा मित्र गेला. खरं तर हे जाणं जे आहे, प्रदीप ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला, सहवासात आला, त्यांना प्रदीपने जिंकलं होतं. दूरदर्शनमधल्या प्रत्येक माणसानं प्रदीपवरती प्रेम केलं आणि प्रदीप बरोबर प्रत्यक्ष काम करण्याचं निर्माता म्हणून मी कोर्ट मार्शल नावाची एक मुलाखत मालिका मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसाठी केली होती. आणि त्याचबरोबर आमचा महाचर्चा जो भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात प्रादेशिक वाहिन्यांमध्ये पहिल्यांदा टॉक शो सुरू झाला, तर त्याचा सूत्रसंचालक म्हणून सुद्धा प्रदीपने काम केलं आणि मी त्याचा निर्माता म्हणून काम करत असताना मला अनुभव असा होता की प्रदीप असं नेहमी म्हणायचा की आपण जर मुलाखत घेतो, विशेष करून टॉक शो सारख्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये, तर मुलाखतीला जी व्यक्ती असेल ती आदरा व्यक्ती आहे, तिला सन्मानाने आपण प्रश्न विचारले पाहिजे. एखाद्या पिंजऱ्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसून त्या माणसाला आपण त्याची उलट तपासणी करतोय, असा आविर्भाव कधी चालकाने आणू नये. अशा पद्धतीनं प्रदीप सूत्रसंचालनामध्ये माहीर होता. म्हणजे प्रदीपचं ते मराठी बातम्यांचा जो एक ते बोधसंगीत जे होतं ते गेल्यानंतर, नमस्कार मी प्रदीप भिडे आपल्याला बातम्या देत आहे, हा भारदस्त आवाज महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात मनात. पण दुर्दैव आहे, नियती कुणासाठी थांबत नाही आणि नियतीच्या कालचक्रात कुणाचीच सुटका नाही. ज्या पद्धतीनं प्रदीपची शेवटची 3-4 वर्ष अंथरुणाला खेळणं, त्याला मी जेव्हा शेवटचं पाहिलं होतं तेव्हा माझ्या अंगावर काठा उभा राहिला होता. इतका धिप्पाड, उंच धिप्पाड, सुंदर व्यक्तिमत्व असणारा माणूस. आणि माणूस म्हणून प्रदीप ग्रेट. म्हणजे महाचर्चेचे जेवढे कार्यक्रम झाले, कोर्ट मार्शलचे जेवढे कार्यक्रम झाले, प्रत्येक कार्यक्रमात त्याचा अप्रोच, त्याचा दृष्टिकोन, त्याचा संपर्क असा असायचा की जैतून निर्माण. माफ करा सर, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण या घडीची अतिशय दुःखद ही बातमी संपूर्ण वृत्तवाहिन्यांच्यासाठी, पत्रकारिता क्षेत्रासाठी अतिशय दुःखद अशी ही बातमी, महाराष्ट्रासाठी दुःखद अशी ही बातमी. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आपल्या भारदस्त धीरगंभीर आवाजानं महाराष्ट्रातल्या बातम्या सर्वसामान्यांपर्यंत दूरदर्शनच्या माध्यमातून पोहोचवणारे, साध्या सोप्या भाषेत त्या बातम्या पोहोचवणारे वृत्तनिवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा आवाज आज काळाच्या पडद्याआड गेलाय. त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारितेवरती शोककळा पसरलेली आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून ते आजारी होते, अंथरुणाला खिळून होते आणि आज अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी हा अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. वळूयात पुढच्या बातमीकडे. शेगाव शहराला जोडणारा अकोला निमकर्दा पारस तसंच अकोला नायगाव रस्त्याच्या निर्मितीचं काम कासवगतीनं सुरू आहे. या मार्गावरून शेगाववरून गजानन महाराजांची पालखी निघाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना खडतर मार्गानं पायी वारी करावी लागते. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. शेगाव अकोला हा पालखी मार्ग आहे. हा खडतर रस्ता आहे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरली होती. कालसुद्धा ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली. आज निमकर्दा या मार्गावरून आता ही पालखी प्रस्थान करत आहे अकोला शहराकडे. या रस्त्यावर काय अडचणी या वारकऱ्यांना होत आहेत, पैदल वारी आहे ही, काय त्रास होतोय, आपण त्या वारकऱ्यांसोबत बोलू की त्यांना नेमका काय त्रास होतो या संदर्भात. दादा मला सांगा, हे जे पैदल तुम्ही वायरी चालते आता रस्ता खराब आहे, काय त्रास होतो? रस्ता खराब आहे थोडा. काय त्रास होतो पैदल वारी चालते? खड्डे पडले थोडे. वारकऱ्यांना सुद्धा इतर सामान्य नागरिकांसोबतच इथं त्रास होऊन राहिला. स्पष्टपणे जरी वारकरी बोलत नसले तरी त्यांच्या त्या भावना आपल्याला स्पष्ट दिसत आहेत की त्यांना या खडतर रस्त्याचा त्रास होतोय. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. यानंतर राज्यातल्या पोशिंद्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टोमॅटोला मागील 2 वर्षात कोरोनामुळे दर मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त होते, पण यंदा मात्र टोमॅटोला चांगला दर मिळाल्यानं वाशिमच्या शेतकऱ्यांना चक्क टोमॅटोच्या झाडाची बँडबाजा लावून मिरवणूक काढली आहे. ऋषिकेश गंगावणे असं शेतकऱ्याचं नाव आहे. ऋषिकेश गंगावणे या शेतकऱ्यांना 1.5 एकरात टोमॅटो शेती केली. यातून 1000 कॅरेट टोमॅटोचं उत्पादन मिळालं. कॅरेटला 700 ते 800 रुपये दर मिळाला. त्यामुळे त्या शेतकऱ्याला लागवड खर्च वगळता मोठा फायदा झाला. त्या लागवडीपासून मला इतका भरपूर फायदा झाला की आज 1000 कमीत कमी कॅरेट निघलं माझ्या टमाटे पिकाचं. आणि विशेष म्हणजे 1000 कॅरेट निघलं त्याला मजुरी मला कमी लागली, येळूचा खर्च कमी लागला. काहून ते गेल्या वर्षीचं मटेरियल असल्यामुळं मला भरपूर खर्च कमी आला. तसाच पाहिला तर 1 लाख रुपये कमीत कमी खर्च आला आणि उत्पन्न मला 7 ते 8 लाख रुपये मिळालं. 8 लाखातून 1 लाख रुपये कमी झालेत. 7 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला मला. 1.5 एकर क्षेत्रातनी टोमॅटोची लागवड केली होती, तर त्यातनी निव्वळ नफा 7 लाख रुपये उरले. 1 लाख रुपये खर्च आला. तर या टमाट्याची आम्ही आज लोक याले वावरातनी पेटून देतात, होळी करतात, तर आम्ही याची होळी न करता याचा आम्ही पूर्ण गावात पारंपरिक पद्धतीनं वाद्य लावून पूर्ण गावात याची मिरवणूक काढून नदीतनी याचं आम्ही विसर्जन करणार. पोशिंदा असा असतो, मातीवर प्रेम करणारा आणि मातीत जन्मलेल्या त्या धाटावर सुद्धा प्रेम करणारा.
वळत पुढच्या बातमीकडे. नाशिकच्या मुंगासरे गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. या ठिकाणी बिबट्यानं एका कुत्र्याची शिकार केली आहे. यावेळी बिबट्या आणि कुत्रा यांच्या झालेल्या झटापटीचा व्हिडिओ समोर आलाय. शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारातली ही घटना आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जातोय. मावळात ढगाळ वातावरण असल्यानं पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सून 5 ते 6 दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मोरांना पावसाची चाहूल लागताच मोर घरांच्या छपरावर अंगणात येऊ लागलेत. मावळात मोरांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनी समाधान व्यक्त केलंय.